सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी नाशिकच्या बाबतीमध्ये जी लक्षवेधी आणलेली आहे आणि त्यांनी जी या ठिकाणी वस्तुस्थिती सांगितली आहे त्याच्यामध्ये नाकारण्याचं काहीच कारण नाही. कारण आपल्याला माहिती असेल की याच लक्षवेधीचा एक प्रश्न गृहनिर्माणच्या निमित्तानं आला होता. त्याच्यानंतर महसूल विभागाच्या निमित्तानं सन्माननीय बावनकुळे साहेबांनी देखील याचं उत्तर दिलेलं होतं आणि याची चौकशी कुठेही थांबलेली नाही. त्याचा उल्लेख आपण 49 लोकांचा केलेला आहे. त्याचा मी फक्त एक थोडा गोषवारा आपल्याला सांगतो. आणि ह्या 49 लोकांवर कारवाई झाली म्हणजे पुढच्या लोकांवर कारवाई होणार नाही अशातला अजिबात भाग नाही. 18/8/2026 पर्यंत प्रवीण गेडाम समिती जी आहे त्याचा अहवाल पूर्ण चौकशीचा शासनाकडे येणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावर कारवाई होईल, फौजदारी दाखल होईल. परंतु मागचे जे 49 गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आपण जे म्हटलं त्याच्यामध्ये स्पेसिफिक फौजदारी गुन्हे दाखल झाले. मी नावासकट सांगतो की उपअधीक्षक भूमी अभिलेख नाशिक, नायब तहसीलदार नाशिक, सहाय्यक संचालक नगर रचनाकार विभाग नाशिक, त्याच्यानंतर दिनेश मनशनी म्हणून खाजगी व्यक्ती आहे आणि दीपक करमचंदानी अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले. यांना जेल देखील झालेली होती. आता यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे पुढच्या लोकांवर गुन्हे दाखल होणार नाहीत अशातला अजिबात भाग नाही. अजून एक 15 दिवसाचा 20 दिवसाचा अवधी फक्त शिल्लक आहे. 18/8/2026 पर्यंत या संपूर्ण चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे येईल. याच्यामध्ये जे कोण असतील त्यांच्यावर 100% कारवाई केली जाईल आणि हा फक्त 49 लोकांशी मर्यादित विषय नाही. 123 लोकांवर गुन्हे दाखल झाले. नाही म्हणून सांगितलं ना, जरी ही केस वेगळी असली तरी ह्या चौकशी अंती जे आपण 200 लोक सांगितले ती आधी माझ्याकडे द्या, ती देखील आम्ही समितीकडे पाठवतो. परंतु याच्यामध्ये जे कोण असतील त्यांच्यावर 100% कारवाई केली जाईल. कारण नाशिकच्या प्रकरणामध्ये आम्ही जर कडक कारवाई करू शकलो तर याचा इफेक्ट जसा परब साहेबांनी सांगितला छत्रपती संभाजीनगर असेल, पुणा असेल, ठाणा असेल, सगळ्या 10 लाखावरच्या लोकसंख्या असलेल्या ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यावर चांगला इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळं अनिल परब साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आम्ही नाकारलेली नाही. याच्यामध्ये नगरविकास, म्हाडा आणि महसूल यांचे अधिकारी सामील असलेल्याचं प्रायमा फेसी निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे 20-22 दिवसाचा फक्त प्रश्न आता उरलेला आहे. 18/8/26ला या समितीची मुदत चौकशीची संपते. चौकशी झाल्यानंतर जे याच्यामध्ये इन्वॉल्ड असतील त्यांच्यावर फौजदारी दाखल करून कारवाई केली जाईल. हा शब्द या सभागृहाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो.